नमस्कार। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराडला केजमधील न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या तो तुरुंगात असून सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी सुरू आहे। गेल्या 22 दिवसांपासून तो पोलिसांना सीआयडीच्या पथकांना गुंगारा देत होता। तब्बल 3 आठवडे तो तपास यंत्रणाच्या हाती लागला नाही। अखेर काल त्यानं आत्मसमर्पण केलं। पुण्यातील सीआयडी मुख्यालयात त्यानं शरणागती पत्करली। गेले 22 दिवस कराड नेमका कुठे होता याची माहिती आता समोर आलेली आहे। दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरातच होता। विशेष म्हणजे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना उभाटाचे नेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळात बोलताना कराड नागपुरातच असल्याचा, तो एका फार्म हाऊसवर लपून बसल्याचा खळबळजनक दावा केला होता। पण आता हा दावा खरा ठरल्याचं दिसत आहे। फरार झाल्यानंतर सुरुवातीला पुणे गाठणारा वाल्मिक कराड अधिवेशन काळात नागपुरात मुक्कामास होता। केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागताच वाल्मिक कराड फरार झाला। त्यानं बीड सोडलं आणि पुणे गाठलं। 8 दिवसांपूर्वी तो राज्याबाहेर गेला। तो सुरुवातीला गोव्यात होता, त्यानंतर तो कर्नाटकला गेला, मग तो अन्य राज्यही फिरला। मिळालेल्या बातमीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी करण्यात आलेल्या एका महिलेच्या घरी काही दिवस कराडचा मुक्काम होता। पुण्यात शरण येण्यापूर्वी कराडनं 2 दिवस कारनं प्रवास केला। नागपुरात येण्यापूर्वी त्यानं मध्य प्रदेशातील उज्जैन गाठलं। तिथे त्यानं देवदर्शन केलं। यावेळचा फोटोही त्यानं शेअर केला होता। त्यावेळी त्याच्यासोबत फोटोत आणखी 4 जण होते। यातील 2 जण पोलीस कर्मचारी होते, तर कराडला पोलीस संरक्षण होतं। तसेच पोलीस सुरक्षा असताना तो कसा काय फरार झाला असा प्रश्न आता उपस्थित झालाय। यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका।